नमस्कार. एक आंतरराष्ट्रीय बातमी आहे. कोलंबियामध्ये लष्करी विमानाला अपघात झालेला आहे. भीषण असा हा अपघात. कोलंबियाचं जे हवाई दल आहे, या हवाई दलाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा हा अपघात अशी याची नोंद करावी लागेल. त्याच्याविषयीचे सगळे अपडेट या व्हिडिओमधून आपण घेऊया. काल म्हणजे सोमवारी हा अपघात झालेला आहे. दक्षिण अमेझॉनच्या जंगलामध्ये हे मालवाहू विमान कोसळलं. या मालवाहू विमानानं ज्या रनवेवरून टेक ऑफ केला तिथून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर जाऊन ते कोसळले. कारण या विमानाचा जो पंख आहे तो एका झाडाला आदळला आणि त्यानंतर या विमानानं पेट घेतला आणि मग हे विमान कोसळलं. हे विमान पूर्णपणे बेचिराख झाले. तुकडे तुकडे या विमानाचे सगळे अमेझॉनच्या जंगलामध्ये पसरलेले होते. लॉकहीड मार्टिन निर्मित हे विमान आहे. हर्क्युलस C-130 या बनावटीचं हे लष्करी विमान मालवाहू विमान होतं आणि 125 जणांना ते वाहून नेत होतं. म्हणजे या 125 जण त्यातून प्रवास करत होते. दुर्दैवाची घटना अशी की 66 जणांचा मृत्यू झाला असं कळतंय आणि 21 जण अजूनही बेपत्ता आहेत अशी माहिती मिळते. हे सगळेजण जवान होते. कोलंबियन हवाई दलाच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा अपघात आहे. भयानक असा अपघात आहे. पेरूच्या सीमेजवळ पेर्तो लोगुत्झिमो इथून या रनवेवरून या विमानानं उड्डाण केलेलं होतं आणि अगदी 1.5 किलोमीटर अंतरावर ते गेलं आणि तिथेच कोसळलं. पण बाजूलाच अमेझॉनचं जंगल असल्या कारणानं तिथे ते कोसळलं. भलं मोठं पसरलेलं असं अमेझॉनचं जंगल आहे. घनदाट झाडी आहे. अगदी रनवेच्या जवळच कोसळल्यामुळे लवकर मदत तिथे पोचली. पण दृश्य मात्र खूप भयानक होतं. कारण खूप मोठ्या प्रमाणात या विमानाचे तुकडे तुकडे झालेले होते. 66 जण आधीच दगावलेली होती आणि 21 जणांना अजूनही शोधलं जात आहे. त्याच्याविषयीची माहिती लवकरच समोर येईल. पण एवढा मोठा अपघात झाला आणि इतकी जीवितहानी झाली त्यामुळे कोलंबिया हादरलेला आहे. कोलंबियाचं हवाई दल हादरलेला आहे आणि जगभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हिनं खळबळ माजवलेली आहे. एका बाजूला युद्ध सुरू आहे. युद्धाविषयीच्या सगळ्या घडामोडी घडत आहेत. पण त्याच वेळेला कोलंबियामधनं लष्करी विमान अपघातासंदर्भातली ही बातमी चटका लावून जाणारी होती. 66 जवानांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होते आणि हा मृतांचा आकडा अजूनही वाढू शकतो. कारण एकूण 125 जण या विमानातून प्रवास करत होते. उड्डाण घेतानाच विमानाचा पंख एका झाडाला किंवा आजूबाजूच्या उंच कुठल्या तरी गोष्टीला आदळला आणि त्यामुळे त्या पंखाला आधी आग लागली आणि मग पूर्ण आग ही विमानभर पसरली. ते जोपर्यंत पडलं 1.5 किलोमीटर नंतर ते लगेचच पडलेलं आहे. विमानाने उड्डाण केलं आणि 1.5 किलोमीटरमध्येच ते पडलेलं आहे. आणि जेव्हा ते पडलं तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात त्या विमानानं पेट घेतलेला होता. त्यामुळे खूप वेगवेगळ्या तुकड्यांच्या भागात ते विमान बघायला मिळालं. त्यामुळे परिस्थिती भीषण होती. या कोलंबियातल्या विमान अपघातासंदर्भातला काही अपडेट तुमच्याकडे असतील तुम्ही कमेंटमध्ये आमच्याशी नक्की शेअर करा.